आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। राज्यामध्ये मान्सून 12 जुलैनंतर पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। वातावरणातील बदल अनुकूल नसल्याने पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे। पावसाच्या या विश्रांतीमुळे चिंतेमध्ये पडलेल्या शेतकऱ्याला आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढील 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे। साई संस्थानच्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचा आजचा दुसरा दिवस। आज शिर्डी साई संस्थानच्या वतीने भाविकांना रिटर्न गिफ्ट मिळणार आहे। 25,000 आणि त्यापेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्तांना साईबाबांची प्रतिमा असलेलं 10 ग्रॅम चांदीचं नाणं साई संस्थानच्या वतीने दिलं जाणार आहे। मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीतल्या सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव होतोय। या लिलावाला सुरुवात झाली आहे। सकाळी 11 ते दुपारी 4च्या दरम्यान हा लिलाव पार पडणार आहे। यापूर्वीचा लिलाव अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एप्रिलमध्ये झाला होता। त्यानंतर आज वर्षभरात गणपती बाप्पाला नवसाचे आणि दान म्हणून आलेले दागिने लिलावाच्या माध्यमातून विक्री केले जातील। भाविक बाप्पाचा प्रसाद म्हणून लिलावात मोठ्या उत्साहाने भाग घेतात आणि यावर्षी सुद्धा सिद्धिविनायक न्यासाकडनं अशाच भव्य लिलावाचं आयोजन करण्यात आलंय। जीएसटीचा फटका आता प्रसादालाही बसू लागलाय, कारण जीएसटी लागू झाल्यामुळे विठ्ठलाचा प्रसाद महाग होतोय। याआधी 5 रुपयाला मिळणारा प्रसाद आता 3 रुपयांनी महागलेला आहे। विठ्ठल मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे, कारण येत्या बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या घरांसाठीची जाहिरात निघते आहे। म्हाडाच्या 784 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल। काही दिवसांपूर्वी जेव्हा म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघाली तेव्हा त्यामध्ये कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना घर उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं। मात्र आता कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी 50 पेक्षा अधिक घरांचा समावेश आहे। पुण्यामधल्या गाड्यांच्या तोडफोडीचं आणि जाळपोळीचं सत्र सुरूच आहे। मध्यरात्री पर्वतीच्या पायथ्याजवळच्या मैदानामध्ये पार्क केलेल्या गाड्या अज्ञातांनी जाळल्याचं कळतंय। 26 दुचाकी आणि 1 कार अशा एकूण 27 गाड्या जाळल्याची प्राथमिक माहिती मिळते। पर्वतीजवळच्या जनता वसाहत गल्ली क्रमांक 38 जवळ ही घटना घडली। विशेष म्हणजे पर्वतीच्या पायथ्याजवळच्या मैदानाशेजारीच पोलीस चौकी देखील आहे। त्यामुळे पोलीस चौकी अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या भागात जर गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना घडत असतील तर इतर ठिकाणांचं काय, असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जातोय। दिल्लीतल्या बहुचर्चित एअर होस्टेस रिया गौतमच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मुंबई गुन्हे शाखा क्रमांक 9च्या पोलिसांना यश मिळालंय। अनेक दिवसांपासून फरार असलेल्या 3ही आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बांद्र्यातल्या बेहरामपाडा परिसरातून अटक केली आहे। रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाईसाठी डोंबिवलीतल्या नागरिकांनी प्रोटेस्ट अगेन्स्ट रिक्षावाला या नावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवलाय। रिक्षाचालकांच्या मुजोरीला लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं व्यासपीठ त्यांनी तयार केलंय। या ग्रुपवरती रिक्षावाल्यांनी भाडं नाकारणं, उद्धट वर्तन करणं आणि अलीकडच्या काळात ग्राहकांना होत असलेल्या मारहाणीच्या घटनांच्या निषेधार्थ या ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे। सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे। चीनकडनं युद्धाच्या धमक्याही दिल्या जातात। अशा स्थितीत भारतीय सैनिक सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे। ते काल वाशिममध्ये बोलत होते। 1962 आणि आजच्या परिस्थितीत बराच फरक आहे। आज भारतीय सैन्याची क्षमता वाढलेली आहे आणि असं ताजं उदाहरण सर्जिकल स्ट्राईक म्हणून पाहता येईल असंही त्यांनी म्हटलंय। देशातल्या प्रमुख बँकांना 9,000 कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेला विजय मल्ल्याभोवती आता कारवाईचा फास आवळण्यासाठी मोदींनी थेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली आहे। भारतात आर्थिक गुन्हे करून लंडनमध्ये लपलेल्या गुन्हेगाराचं प्रत्यार्पण करण्यासंदर्भात मोदी आणि थेरेसा मे या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। मुंबईच्या डिप्लो स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलंय। सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांच्यासह अनेक रणजीपटूंना आचरेकर सरांनी घडवलंय। त्यापैकीच एक असलेल्या माजी रणजीपटू नरेश चुरी यांच्या डिप्लो स्पोर्ट्स क्लबनं या सोहळ्याचं आयोजन केलंय। एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता विराट कोहलीची टीम इंडिया T20 सामन्यासाठी सज्ज झाली आहे। आज भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये एकमेव T20 सामना खेळवला जातोय। दरम्यान वेस्ट इंडिज संघात धडाकेबाज क्रिस गेलचं पुनरागमन झालंय। त्यामुळे सावध पवित्रा म्हणून भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे। बीसीसीआयच्या सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी 6 नावांची घोषणा केली आहे। यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागसह 5 जणांचा समावेश आहे। उद्या त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर बीसीसीआयकडनं अंतिम नावं जाहीर करण्यात येतील। महिला क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखलेला आहे।
या पराभवामुळे मिताली राजच्या संघाचं मिशन सेमीफायनल थोडंसं लांबणीवर पडलंय. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत 273 धावांचा डोंगर रचला. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाची सुरुवात खरं तर धडपडत झाली. 273 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 158 धावात तंबूत परतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्यांची मुलगी इवांका हिच्या नावानं महिला उद्योजकता विकासासाठी नवीन निधीची घोषणा केली आहे. यासाठी जागतिक बँक महिलांना आर्थिक मदत करणार आहे. शनिवारी G20 शिखर परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली. चीनच्या सैन्यानं शनिवारी त्यांच्या सैन्याच्या छावण्या सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या. चायनीज सैन्याचं सामर्थ्य देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना कळावं यासाठी या छावण्या खुल्या केल्या गेल्यात. चीनी सैन्याकडील शस्त्रास्त्र आणि सुसज्ज युद्धसामग्री यांचं प्रदर्शन यावेळी सैन्यानं केलं. हाँगकाँगमध्ये हे प्रदर्शन भरवलं गेलंय. जब हॅरी मेट सेजल या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी किंग खान कपिलच्या मंचावर पोहोचला, पण शूटिंग न करताच त्याला परतावं लागलं. या खास भागाचं शूटिंग सुरू होण्याच्या काही तास आधीच कपिल शर्माची तब्येत बिघडली आणि त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं. यामुळे सेटवरती पोहोचलेले शाहरुख आणि अनुष्का शूटिंग न करताच माघारी परतले. अभिनेता रणवीर सिंगचा हा पुतळा सध्या सोशल साईटवर चर्चेत आहे. पॅरिसमधल्या ग्रेवा इथे रणवीरचा हा पुतळा उभारण्यात आलाय. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मात्र या पुतळ्यात आणि रणवीरमध्ये फारसं साम्य नाहीये, त्यामुळे नेटिझन्सकडनं याची खिल्ली उडवली जाते. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती सिनेमासाठी दीपिका पदुकोणनं तब्बल 12 कोटींचं मानधन घेतल्याची चर्चा आहे. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी छापलेली आहे. दीपिकाच्या मानधनामुळे निर्माते मात्र आश्चर्यचकित झालेत आणि काहीसे चिंतेत पडले आहेत. अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा मित्र आनंद अहुजा यांच्या लिंकअपच्या चर्चांना सध्या उधाण आलंय. हे दोघे नुकतेच लंडनला फिरण्यासाठी गेले होते. इतकंच नाही तर मधून यांचे एकत्रित फोटो सोशल साईटवरती पाहायला मिळतात. त्यामुळे हे लव्हबर्ड सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ब्रेट ली, ड्वेन ब्रावो यांच्या पाठोपाठ भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग सुद्धा आता गाताना दिसणार आहे. संगीतकार मिथुनच्या एका गाण्याला हरभजन सिंग आवाज देणार आहे. देशातल्या सामान्य व्यक्तींनी केलेल्या असामान्य कार्याला या गाण्यातनं सलाम केला जाईल. डिसेंबरमध्ये हे गाणं आपल्या भेटीला येत आहे. सलमान खान आणि रणबीर कपूर हे एकमेकांसमोर येण्याचं नेहमीच टाळतात आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. नुकतंच यशराज स्टुडिओमध्ये सलमान आणि शाहरुख हे दोघं शूटिंग करत होते. योगायोगानं रणबीरही तिथे फिल्मच्या प्रमोशनसाठी पोहोचलेला. यावेळी रणबीरनं शाहरुख खानची भेट घेतली खरी, पण सलमान खान इथून निघून गेल्यावर. याआधी सुद्धा सलमाननं कतरिनाची भेट घेताना रणबीर समोर जाण्याचं टाळलं होतं.